हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मंडळी, सणासुदीचा हंगाम सुरू होतोय. गणपती, दिवाळी, दसरा आणि या सगळ्यांमध्ये साडीत, नऊवारीत आणि लेहंग्यामध्ये उठून दिसणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण मनामध्ये एकच विचार सतावत असतो की अजून थोडं वजन कमी झालं असतं तर किती छान दिसलं असतं ना. आणि अशा बऱ्याच कमेंट मला येत आहेत की मॅडम, सण सुरू होत आहेत, फेस्टिवल सुरू होत आहे, सो कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त वजन कसं कमी होईल असा डाएट प्लॅन आम्हाला द्या. आणि अशा कमेंट वाचून आता मलाही वाटलं की खरंच आता वेळ आलेली आहे वजन कमी करण्याची आणि ह्या सणासुदींमध्ये फिट दिसण्याची. तो अशा या कमेंट आहेत की साडीमध्ये फिट दिसू आणि फोटोमध्ये स्लिम दिसू असा डाएट प्लॅन आमच्यासाठी घेऊन या. सो आता काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा प्रभावी डाएट प्लॅन की ज्यामुळे फक्त महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, हा डाएट इतका इफेक्टिव्ह आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पावडर वापरलेली नाहीये, कुठल्याही प्रकारच्या गोळ्या नाहीयेत, अगदी क्रॅश डाएट नाही किंवा तुम्हाला उपाशी देखील राहावं लागणार नाहीये. तर अगदी घरातला आहार आहे तो योग्य त्या क्वांटिटीने आणि योग्य त्या पद्धतीने योग्य त्या वेळेवर घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक जाणवणार आहे. यामध्ये प्रोटीन, फायबर या सगळ्याची भरभरून काळजी घेतलेली आहे आणि हा सायंटिफिक बेसिसवर असलेला डाएट प्लॅन आहे. सो महिन्याभरामध्ये जर तुम्हाला फरक बघायचा असेल तर सगळ्यात आधी गरज आहे ती ठरवण्याची, जिद्दीची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची की हो, मी हे करू शकतो. आणि काही काही लोक मला असे म्हणत असतात की डाएट प्लॅन केलं तरी हवा तो फरक मला मिळत नाहीये, कारण तुम्ही तो व्यवस्थित फॉलो करत नाही. मी सांगितलेली जर प्रत्येक स्टेप तुम्ही व्यवस्थित फॉलो केली तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये चमत्कार हा नक्की दिसणार आहे. तर मंडळी, वजन कमी करायचंय ना तर डाएट हा व्यवस्थित फॉलो केला पाहिजे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते की तुम्हाला तहान लागली आणि समोर मी तुमच्यासाठी ग्लास भरून ठेवला आहे, पण जर तुम्ही उठलेच नाही तो ग्लास घेण्यासाठी तर तुमची तहान भागणार आहे का? अजिबात नाही. समोर पाणी दिसतंय, समोर भरलेला ग्लास दिसतोय, पण जर तुम्हाला उठायचंच नाहीये तर ग्लास घेण्यासाठी तर तुमची तहान भागणार नाही. सो हेच महत्वाचं आहे की जर डाएट करायचं आहे, मी जर तुम्हाला डाएट देतेय पण जर तुम्ही तो व्यवस्थित फॉलोच केला नाही तर त्यामुळे तुमचं वजन कमी होणार आहे का? तर अजिबात नाही. त्यामुळे डाएट फॉलो करायचा असेल तर व्यवस्थित आणि जसा सांगितलाय तसाच तो फॉलो केला पाहिजे. त्याच्यामध्ये जर तुम्ही थोडेफार चेंजेस केले तर परिणाम हा लवकरात लवकर आणि चांगला दिसणार नाही. सो डाएट जसा दिला आहे तो तसाच तुम्ही फॉलो करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि हा डाएट प्लॅन फॉलो करताना तुम्ही तुमची नाश्त्याची, तुमच्या दुपारच्या जेवणाची आणि रात्रीची वेळ ही फिक्स ठेवणार आहात. तर मंडळी, तुम्ही जर 1 महिन्याचा डाएट प्लॅनचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 1 महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे. आणि हे चॅलेंज ऍक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 1 महिन्यानंतर चेक करा. जे कपडे आता तुम्हाला घट्ट होत आहेत पण याच फेस्टिवलमध्ये ते कपडे तुम्हाला फिट बसणार आहेत आणि तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि प्रभावी असा 1 महिन्याचा डाएट प्लॅन. आता तुमच्या कपाटातली साडी नाही तर त्यासोबतच तुमच्या आत्मविश्वासाचं बटन देखील ऑन होणार आहे. आता वेळ आलेली आहे सुंदर आणि फिट दिसण्याची या सणावारांमध्ये. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पॉइंट, आता इथून पुढे महिनाभर खरं तर कायमच तुम्ही हे केलं पाहिजे, पण आता इथून पुढे तुम्ही रात्रीची झोप ही 7 ते 8 तासाची तुम्ही घेणार आहातच. कारण जेव्हा आपलं शरीर झोपलेलं असतं तेव्हा देखील ते रिपेअर मोडमध्ये जात असतं, आपलं मेटाबॉलिझम वाढत असतं, आपले हार्मोन्स बॅलन्स होत असतात आणि झोपेमध्ये देखील आपली चरबी जळायची प्रोसेस ही चालू असते. त्यामुळे जर तुमची झोप होत नसेल तर त्याचा परिणाम देखील तुमच्या वजन वाढीवरती हा होतच असतो. सो 7 ते 8 तासाची झोप ही खूप गरजेची आहे. आता बघू की सकाळी उठल्या उठल्या आपण कोणती मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घेणार ते. तर मंडळी, आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, रेसिपी दाखवणार आहे की सकाळची उठल्या उठल्या मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक कोणती घ्यायची ती तुम्ही कंपल्सरी 1 महिना घ्यायची आहे, सकाळी उठल्यावरती घ्यायची आहे. आणि ते पण ब्रश करायच्या देखील आधी अगदी अनाशापोटी तुम्ही ती घेणार आहात. त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे आणि फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू होणार आहे. सो आता बघू की ही फॅट कटर ड्रिंक बनवायची तरी कशी.
स्टार अनाइस टी याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी घेणार आहोत एक दालचिनी. ही खूप इफेक्टिव्ह असते वेट लॉससाठी. आपली ब्लड शुगर देखील यामुळे नियंत्रित राहत असते आणि सारखी जे आपल्याला खावंसं वाटत असतं ते देखील कमी होत असतं. ही आहे स्टार अनायसी. त्याच्यामुळेच आपली चरबी जळायची प्रोसेस ही वेगवान होणार आहे. हे सगळे भारतीय मसाले आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत आणि त्यामुळेच आपलं वजन हे वेगाने कमी व्हायला मदत होणार आहे. आपण इथे पाणी ठेवलं, पाण्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत. ही आहे काळी विलायची. ही देखील आपण एक घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे पाणी गरम करणार आहोत आणि घेणार आहोत. ही खूप प्रभावशाली मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक आहे. तुम्ही याला फक्त एक चान्स देऊन बघा आणि महिन्याभरच घ्यायचं आहे आणि मग बघायचं आहे आपल्या शरीरामध्ये झालेला फरक. सो आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे गरम करायला ठेवायचं. त्यानंतर याला उकळी आली की आपण हे गाळून पाणी घेणार आहोत. एक उकळी येऊन द्यायची आहे आणि हे पाणी आपण गाळून घेणार आहोत. ही आपली प्रभावी आहे मॉर्निंग ड्रिंक. तुम्ही बघू शकता, खूपच इफेक्टिव्ह. आता बघू की आपण ब्रेकफास्टला काय घेऊ शकतो. सो ब्रेकफास्टला मी तुम्हाला 3 ऑप्शन देणार आहे. सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे हिरवे मूग. ते रात्री भिजत घालायचं आणि सकाळी त्याचा मस्तपैकी तुम्ही डोसा करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये भरभरून प्रोटीन असतं आणि त्यामुळेच आपलं वजन वाढत नाही पण आपली भूक भागली जाते. दुसरा ऑप्शन असं आहे की मल्टीग्रेन रोटी. ती देखील कशी बनवायची त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. सो मल्टीग्रेन रोटी देखील तुम्ही घेणार आहात. म्हणजे वेगवेगळी पिठं असतात, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि या सगळ्यांचं डाळीचं पीठ हे सगळे मिक्स करायचे आणि त्याची मस्तपैकी तुम्ही रोटी बनवायची किंवा थालीपीठ बनवायचं. त्याला म्हणतात मल्टीग्रेन रोटी. ते विकत देखील पीठ मिळतं पण तुम्ही हे घरी देखील बनवू शकता. सो एक म्हणजे हिरव्या मुगाचा डोसा, दुसरी म्हणजे मल्टीग्रेन रोटी आणि तिसरे म्हणजे ओट्स. कुठलेही ओट्स तुम्ही घेऊ शकता. मी जे ओट्स खाते त्याची लिंक देखील मी दिलेली आहे. तुम्ही ते देखील घेऊ शकता किंवा कुठलेही मसाला ओट्स. सो ह्या 3 पैकी कुठलाही एक ऑप्शन तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये घेऊ शकता. आणि या सोबतच तुम्ही कुठलीही चटणी घेऊ शकता. आता विकतच्या चटण्या घेऊ नका, ज्या घरी अवेलेबल आहेत किंवा घरी करता येतील अशाच चटणी तुम्ही घेऊ शकता. तसंच तुम्ही सकाळी थालीपीठ देखील घेऊ शकता. तसेच जर तुम्हाला PCOS किंवा PCODचा प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही दही देखील घेऊ शकता. जर PCOD PCOS असेल तर तुम्ही दही घेऊ नका. ओके. आणि त्यासोबतच तुम्ही चहा आणि कॉफी आता अजिबात घेणार नाहीये, कारण आता आपल्याला महिन्याभरामध्येच आपल्या शरीरामध्ये फरक बघायचा आहे. तर आपण इतकं तर नक्कीच करू शकतो. आणि जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी घ्या. म्हणजे कशामध्येच दूध किंवा साखर नकोय, कारण त्यामुळेच आपलं वजन वाढत असतं. सो गोड शक्यतो आपण कमी करण्याचा किंवा बंद करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर आपण बघू की मिड मॉर्निंग स्नॅकला काय घेणार आणि तुमची नाश्त्याची वेळ ही तुम्ही फिक्स ठेवणार आहात. आणि खरंच सांगते त्यामुळेच तुमच्या वजनामध्ये तुम्हाला चमत्कार बघायला मिळणार आहे. सो तुमचा नाश्ता एका फिक्स वेळेवर करा. आणि आता बघू मिड मॉर्निंग स्नॅक. मिड मॉर्निंग स्नॅक तुम्ही 11 वाजता घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कुठलंही अवेलेबल एक सीझनल फ्रूट घेणार आहात. कुठलंही एक सीझनल फ्रूट घ्या जे अवेलेबल आहे किंवा तुम्ही नारळ पाणी देखील घेऊ शकता. म्हणजे तुमची बॉडी हायड्रेट राहील. हायड्रेशनसाठी नारळ पाणी हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. दुपारच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत क्रंची कॅरेट बीन. तुम्ही दुपारच्या जेवणाची पण एक फिक्स वेळ ठेवणार आहात, कारण महिन्याभरामध्येच आपल्याला आपल्या वजनामध्ये फरक बघायचा आहे. सो ह्यामध्ये या क्रंची कॅरेट बीनमध्ये भरभरून प्रोटीन आहे, फायबर्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत की ज्यामुळेच तुमचं वजन कमी वेगाने होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. सो तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाहीये आणि हेच तर गरजेचं आहे. तर आता बघू आपली ही हेल्दी रेसिपी. सो क्रंची कॅरेट ब्रीन हा आपला आहे लंच. ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घेणार आहोत पॅनमध्ये. पॅन गरम करायला ठेवायचा. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घेतलं. मग त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे कांदा, अर्धा कांदा, गाजर घेतलेला आहे, सगळं समप्रमाणामध्ये बीन्स घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेला आहे, सगळं चॉप करून घ्यायचं. थोडीशी काळी मिरी पावडर त्याच्यावरती आपण टाकायची आहे. ही देखील तितकीच इफेक्टिव्ह आहे. आणि थोडासा लिंबाचा रस. वा. आणि हे मस्तपैकी फ्राय करायचं. खूप नाही उकडायचं आहे, थोडंच उकडायचं आहे, थोडंच फ्राय करायचं आहे आणि तेच घ्यायचं मगच ते खूप टेस्टी लागतं. ही माझी स्वतःची पर्सनल खूप फेवरेट डिश आहे. मला ही खूप आवडते. खूपच पोषक तत्व आहे त्याच्यामध्ये आणि खूप टेस्टी देखील लागणार आहे.
पोट भरल्यासारखं वाटणार आहे आणि ह्याच्यामुळे आपले फॅट्स अजिबात वाढणार नाहीयेत. फक्त महिनाभर करून बघा, यमी. आता बघू आपण संध्याकाळी काय घेणार. सो संध्याकाळी आपण घेणार आहोत ग्रीन टी. हो, कुठलीही ग्रीन टी घ्या, पण कंपल्सरी ग्रीन टी घ्या, कारण त्यामुळे आपलं चरबी जळायची प्रोसेस ही वेगवान होत असते. मी कोणती ग्रीन टी घेते ह्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. तुम्ही ती देखील घेऊ शकता किंवा तुम्हाला जी अवेलेबल आहे ती ग्रीन टी देखील तुम्ही घेऊ शकता. कंपल्सरी संध्याकाळी ग्रीन टी घ्यायची आहे आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात एक तर फ्लेक्स सीड्स किंवा तुम्ही पंपकिन सीड्स, चिया सीड्स, हे सगळं मिक्स करायचं आणि त्याच्यासोबत तुम्ही ग्रीन टी घ्यायची. कारण ह्या सीड्समध्ये ना ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं की ज्यामुळेच आपले फॅट्स बर्न होत असतात, आपली स्किन देखील चांगली राहत असते आणि आपलं वजन कमी व्हायला मदत होत असते. सो हे जर पंपकिन सीड्स किंवा चिया सीड, फ्लेक्स सीड्स हे सगळे एकत्र करायचे, 1 चमचा तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी सोबत. आणि ग्रीन टी कंपल्सरी घ्यायची, कुठलीही अवेलेबल तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता. आता बघू की आपण डिनरला काय घ्यायचं ते. आता डिनरला आपण घेणार आहोत दुधी भोपळ्याचं सूप. हो, ते भयंकर पौष्टिक असतं, खूप हेल्दी असतं आणि त्यामुळे आपलं वजन अजिबात वाढत नाही, पण ते खूप पौष्टिक असतं. त्यामुळे आपल्याला खूप सारी पोषक तत्वही मिळत असतात. सो भोपळ्याचं सूप आपण घेणार आहोत, त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवतेच. पण त्यासोबतच तुम्ही एक दिवस भोपळ्याचं सूप, एक दिवस टोमॅटो सूप, कॅरेट सूप, पालक सूप असे घेऊ शकता. सो महिनाभर संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही सूप घ्या, वेगवेगळे सूप घ्या. रात्रीचं जेवण हे शक्यतो लवकर करण्याचा प्रयत्न करा, कारण त्याचा परिणाम इतका अफलातून होणार आहे, इतका चांगला होणार आहे आणि त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला खूप मदत होणार आहे. कारण रात्रीचं जेवण जर तुम्ही लवकर केलं तर त्यामुळेच तुमचं पचन चांगलं होणार आहे आणि एकदा पचन झालं की चरबी शरीरामध्ये साठत नाही. जर तुम्ही उशिरा जेवण केलं तर पचन होणार आहे का? नाही, आणि म्हणूनच फॅट्स आपल्या शरीरामध्ये साठून राहतात. आता बघूया सूपची हेल्दी रेसिपी. ओके, हा घिया सूप आहे, म्हणजेच हा एक दुधी भोपळा आहे, तो आपण घेणार आहोत. तुम्ही कुठलेही वेगळे सूप देखील घेऊ शकता, पण जर वेट लॉस करायचं आहे तर शक्यतो दुधी भोपळ्याचा सूप तुम्ही ट्राय करा. हा दुधी भोपळा घेतलेला आहे आपण कट करून धुवून, त्याच्यावरचं साल काढून तुम्ही घ्यायचं आणि हा आपण कुकरला लावणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो घ्यायचं. सो कुकरला थोडंसं आपण 1 चमचा तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं आलं टाकणार आहोत आणि मग टाकणार आहोत आपण आपला एक टोमॅटो आणि हा आपला भोपळा टाकणार आहोत. यामुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटणार आहे. पाणी ॲड करायचं, अजून थोडं पाणी तुम्ही ॲड करू शकता आणि याच्या आपण शिट्ट्या घ्यायच्या. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हे होऊन जातं. आता हे आपण रात्री घेणार आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये मीठ ॲड करायचं नाही आहे. आपल्याला वेट लॉस करायचं, सो आपण इतकं नक्कीच करू शकतो. 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता खूपच मस्त आहे. आणि मग हे ग्राइंड करायचं. येस, तुम्ही गार झाल्यावरती हे मिक्सरमधून देखील काढून बारीक करू शकता. आता माझ्याकडे हे आहे त्यामुळे मी याच्यामध्येच करते आणि हे खूपच यमी लागतं. मीठ अजिबात ॲड करायचं नाही आहे, कारण आपण हे नाईटला घेत आहोत. जर तुम्हाला लो BP असेल तर तुम्ही किंचित ॲड करू शकता. येस, बघू शकता तुम्ही, असं देखील डायरेक्ट घेऊ शकता, पण मी हे गाळून घेते. मस्तपैकी हे गाळायचं आणि मग ते घ्यायचं. येस, खूप इफेक्टिव्ह आहे हे वेट लॉससाठी. अशा प्रकारे हे खूप सारं आपण गाळून घेऊ. येस, आणि हे जे उरलेलं आहे तेवढंच उरतं, हे घ्यायची काही गरज नाही. आणि आता हे कालचं सूप, ह्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा. तुम्ही फक्त करून बघा, हे खरंच खूपच टेस्टी आहे. येस, रेडी. इतका मोठा बाउल भरून आणि थोडीशी काळी मिरी पावडर. येस. तसेच मंडळी, तुम्हाला जर रात्रीच्या जेवणाचे अजून वेगवेगळे ऑप्शन्स हवे असतील तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये देखील तुम्हाला खूप मस्त असे ऑप्शन्स त्याच्यामध्ये मिळतील. सो मंडळी, हे झालं रात्रीचं जेवण, जे शक्यतो तुम्ही लवकर घेणार आहात. त्यानंतर अर्ध्या पाऊण तासानंतर तुम्ही ॲटलिस्ट 15 मिनिटं वॉक करा आणि मग झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी तुम्ही पिणार आहात फॅट कटर ड्रिंक, जी इतकी प्रभावी आहे की त्यामुळे तुमचं रात्रीच मेटाबॉलिझम अजून वाढणार आहे आणि रात्रीच फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू होणार आहे. सो आता बघू की ही आपली नाईट फॅट कटर ड्रिंक कोणती आहे ते. जिरा वॉटर,
माझं पर्सनली खूप फेवरेट आहे. जिरं हे जिरवतं आणि आपण हे रात्री घेणार आहोत. तुम्ही सकाळी 1 ग्लास पाण्यामध्ये जिरं भिजत ठेवू शकता आणि मग रात्री ते घेऊ शकता, किंवा रात्री डायरेक्ट जिरं टाकायचं 1 ग्लास पाण्यामध्ये, त्याला उकळी येऊन द्यायची मस्तपैकी, बघू शकता, आणि मग ते गाळून कोंबटच प्यायचं किंवा गरम गरम देखील तुम्ही पिऊ शकता. त्यामुळेच ते खूप इफेक्टिव्ह होणार आहे. तर मंडळी, सणासुदीला सुंदर दिसणं ही फक्त कपड्याची आणि मेकअपची गोष्ट नाहीये, तर आतून हेल्दी, एनर्जेटिक आणि आत्मविश्वासपूर्ण वाटणं हीच खरी सुंदरता असते. आणि हेच आपल्याला ह्या सणांमध्ये करून दाखवायचं आहे. जेव्हा ह्या सणांमध्ये तुम्ही मस्त साडी किंवा मस्त ड्रेस घालाल, तेव्हा आरशात बघितल्यावरती तुम्हाला वाटलं पाहिजे, हो मी हे करून दाखवलं, मी माझं वजन हे योग्य तेवढ्या प्रमाणामध्ये कमी केलं आणि मी हे करू शकले. सो मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा डाएट प्लॅन आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही हे 1 महिन्याचं चॅलेंज ॲक्सेप्ट करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा की हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ॲक्सेप्ट करणार आहे. आणि मग बघा, जे कपडे तुम्हाला आधी घट्ट होत आहेत ते ह्या सणांमध्ये नक्कीच फिट बसतील. तसेच मंडळी, कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना, कुठलाही उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं. तसेच मंडळी, तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांना त्यांचं वजन कमी करायचंय पण काहीही केलं त्यांचं वजन कमीच होत नाहीये, त्यांच्यासोबत देखील हा डाएट प्लॅन शेअर करा. म्हणजे या सणांमध्ये देखील त्यांना त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि या सणांमध्ये ते देखील फिट दिसतील. सो हा घरगुती आहार, हा घरगुती डाएट प्लॅन त्या लोकांसोबत शक्य तितका शेअर करा. आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. आणि सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात ना तसे आधी स्वतःवर प्रेम करा, कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.